अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईला लुटले, आमदार योगेश कदम यांचा आरोप. अनिल परब या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिळून मुंबईला लुटून खाण्याचं काम केलं. आणि आज यांच्यासारखा भ्रष्टाचाराने पुढारलेला माणूस आदरणीय रामदासभाईंवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, असे म्हणत अनिल परब यांच्यावर आमदार योगेश कदम यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करत टीकास्त्र डागले. कट रचून उद्धव ठाकरेने जेव्हा गुहागरमधून रामदासभाईंचा पराभव करण्यासाठी, त्यानंतर लगेचच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रामदासभाईंना विधान परिषदेवर निवडून विरोधी पक्षनेता केलं. स्वतःच्या मुलाला डावलून सच्चे शिवसैनिक असलेल्या रामदासभाईंवर बाळासाहेबांचा हा विश्वास सर्व काही सांगून जातो. आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने रामदासभाई कदमांनी अनेक मोठमोठी पदे जनसेवेसाठी भूषवली. मात्र आज त्यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आपल्याला करावे लागत आहेत, हे रामदासभाईंची स्वच्छ प्रतिमा असलेल्या दहशतीमुळेच. बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाची किंमत उद्धव ठाकरेंच्या चेल्याचपाट्यांना काय कळणार असे सांगत अनिल परब यांना योग्य वेळी भ्रष्टाचार आणि बेईमानीने काळे झालेले तुमचे कपडे नक्कीच फाडणार असल्याचा इशारा योगेश कदम यांनी ट्विट करीत दिला आहे.